नमस्कार, मी लीना. आज आपण करतोय एक छान चटपटीत असा पदार्थ, तो म्हणजे कोबीच्या वड्या. या तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता किंवा जेवताना साईडला तळण म्हणून घेऊ शकता किंवा इव्हन संध्याकाळच्या चहाबरोबर स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. बघूया कशा करायच्या त्या. त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे. याच्यात घालते कोथिंबीर. त्याच्यानंतर ना इथे मी दाखवते तुम्हाला, वेळ वाचावा म्हणून मी फक्त हे थोडंसं कुटून ठेवलं आहे. 2 मिरच्या होत्या, अर्धा इंच आलं आणि एक 3-4 लसणाच्या पाकळ्या. हे सगळं थोडंसं असं जाडसर मी कुटून घेतलेलं आहे. ते सगळं मी घालते ह्याच्यामध्ये. तुम्हाला हिरव्या मिरच्या नको असतील तर त्याच्याऐवजी तिखट घातलं, लाल तिखट तरी चालेल. आता कोरडे मसाले घालते. हळद. मी मिरच्या घेतलेल्या आहेत, पण फक्त रंगासाठी मी थोडंसं काश्मीरी तिखट घालते. जिरेपूड. त्याच्यानंतर धणेपूड. थोडासा गरम मसाला. हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, ते घालते. आणि बेसन. बेसन मी आधी अर्धी वाटीच घेते, लागलं तर परत घेईन. आणि अर्थातच चवीनुसार मीठ. लागेल तसं पाणी घालून आपण हा गोळा छान मळून घेऊया. खूप पाणी घालू नका एकदम. या ताटलीला तेल लावून घेते. ही ताटली नसेल तर आपली चाळणी घेतली तरी चालेल. आणि त्याच्यावर आता हा गोळा जो आहे आपण आता मळून घेतलाय तो थापून घेते. इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी पण आलेली आहे. आता ह्याच्यावरनं मी थोडेसे तीळ घालते. हलक्या हाताने दाबून घेते. आणि आता हे आपण या उकळत्या पाण्यात वाफवायला ठेवूया, साधारण 20 मिनिटं. या वड्या तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. या वड्या मी आता काढून घेतलेल्या आहेत. या आता आपण शॅलो फ्राय करूया. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता, जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे आता मी पॅनमध्ये तेल घालते. तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर एअर फ्राय पण करू शकता तुम्ही. थोडं तेल आपलं तापू दे. तेल तापलेलं आहे. आता त्याच्यात या वड्या ठेवते. एका बाजूनी झाल्यानंतर आपण त्या परतून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूनी पण छान लालसर होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करायचं.
आपले दोन्ही बाजूनी छान लालसर झालेले आहेत. आता मी काढून घेते ते. थोडासा वरून मी चाट मसाला भुरभुरते. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल नाही घातला तरी चालेल. आपल्या मस्त कोबीच्या वड्या तयार आहेत. आहेत की नाही चटपटीत होणाऱ्या अशा या कोबीच्या वड्या. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीनाज सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.